मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते, स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. मी तुझा कधीही अपमान केला नाही, करणारही नाही, पण प्लीज मला तसं वागायला भाग पाडू नकोस. एक काम कर, आपण उद्या भेटूया आणि मग बघू काय करायचं. मला नको तुमचे पैसे. एक काम कर गौरी ताई, त्याचे करोड रुपये आहेत ना, ठेवू त्या तिजोरीत, स्वतः मजा कर. याला जर पैसे देत राहिले तर बाबा मलाच रागवतील की तू विक्रमला वाईट सवय लावतेस. काय करू मी देवा, काय करू. अहो गौरी ताई, किती त्रास करून घेते. काय करणार जीवा काका, विक्रमची, बाबांची, सगळ्यांचीच खूप काळजी वाटते हो. कसा वागतोय विक्रम बघताय ना, सतत पैसे मागतो. काय करतो एवढ्या पैशांचं. नाही पण ढाकल्याचे तसं स्वभावानं बरे आहे ती. पण काय आहे, जरा जास्त चिडत्या, दारू पण पित्या. अहो कधी कधी तर रातच्याला मागच्या अंगणात सिगरेट पण पित्यात. पण त्यांना मालकांची लई काळजी वाटते बघा. फायदा काय, लक्षणं बघा त्याची. अहो प्रेमानं दोन शब्द घरात कोणी बोलतच नाही. मालकीनबाईंच्या तोंडाची चोप तर 24 तास चालू. धाकले शेठ पण लई बोलणी खात्यात. आणि त्यात जो मामा, विशंभर मामा, तर काय एकदम बेकार माणूस. अहो विक्रम शेठना वाईट नादाला लावणारा ह्योच तर तो. अहो कायम भडकवत असत्यात विक्रम शेठना. ही सगळी माणसं बाबांच्या मनाचा, तब्येतीचा विचार का करत नाहीत. जो तो आपापल्या व्यापात गुंतलाय, बाबांची कोणालाही फिकीर नाहीये. आणि ताई बोला ना. रातच्याला विक्रम शेठ कुठल्या तरी मुली बरोबर बोलत असतात फोनवर. हा कधी हसत्या, कधी रडत्या, कधी ओरडत्या, तर कधी रागावत्या. मुलगी काहीतरी चाललेलं आहे त्यांचं. लहान आहे हो विक्रम. आपण तरुणापोर आहे तो. हा मी उगाच सांगत नाही, पण कोणीतरी मुलगी आहे नक्की. मला नाही वाटत तसं, पण तुम्ही म्हणताय तर बघते मी. कोण असेल ही मुलगी.
किती फोन करायचे रे मी? ते माझ्या फोनची बॅटरी डाऊन होती. 15 दिवसापासून भेटायचा प्रयत्न करते मी तुला. का पण का? का? सॉरी. चल, कुठे? मला बोलायचंय. नको. आय मीन आता नको. हे बघ, माझ्या डोक्याचा ऑलरेडी भुगा झाला. मला काही सुचत नाहीये. मी सैरभैर झालोय. माझं मन सैरभैर झालं. म्हणून सांगतो आता नको. चल, बोलतीये ना. तुला एकदा सांगितलं ना आता नको म्हणून. विक्की, ए, मी काय घाबरतो का तुला? हा? जो तो येतो मला डॉमिनेट करायला बघतो, डोळे दाखवतो का? हा? मी काय घाबरतो का कोणाला? हे बघा स्वरा, मला आज काही महत्वाची काम आहे. मला पण वेगळं काम आहे. आणि हे बघ, आपण रस्त्यात होत. उगाच 4 माणसं वळून बघतात. तमाशा करू नकोस. म्हणजे मी घाबरत नाही कोणाला, पण तुला ओळखणारी बरीच माणसं आहेत. आय डोंट केअर. समजलं? आय डोंट केअर. बाय. रामनारायण, अरे असं अस्वस्थ का? बस ना, बस. घे चहा घे. सगळ्या संकटांचा आणि अडचणींचा गुणाकार सुरू झालाय आणि हा होणारच होता. आणि आता हा वाद रागिणी चिघळणारच. तिच्यासमोर बोलण्याची कुणाची हिंमतच नाहीये. तशातला भाग नाहीये. इथं भांडण करायला कोणाला आवडतं? डोक्यावर 100 जबाबदाऱ्या आहेत. कामगारांचे प्रश्न, उत्पादन, रोज लाखोचा माल डिलिव्हर करावा लागतो आणि धाकट्या मालकीबाई उगाच बाऊ करतायत. विश्वंभर आलाय ना, तो बंगला धगधगतच ठेवणार. अहो, पण नवऱ्याच्या जीवाला त्रास होतो. थोडं एखादा संकट ओढवेल एवढा साधा विचार करू शकत नाही धाकट्या मालकीबाई. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. अहो, तुमच्याच फोनची वाट बघत होतो. हा, आम्ही आहोत गावाकडे आणि इथं राहून काळजी करण्यापलीकडे आम्ही काय करू शकतो? बरं असो. रावसाहेब कसे आहेत? रामनारायण, वेळ फार कठीण आहे. डॉक्टर? हो, मी आधीच रावसाहेबांना याची संपूर्ण कल्पना दिली होती. ओपन हार्ट सर्जरी नंतर खूप जपावं लागतं, काळजी घ्यावी लागते, पथ्यपाणी सांभाळावं लागतं आणि हे सगळं घरच्या मंडळींनी करायला हवं. आता मी तशी रागिणी वहिनींना समज दिली आहे, पण कसं आहे ना, प्रत्येकाला दुसऱ्याची चूक दिसते. आपण निर्दोष आहे असंच वाटतं. मग आता सांगितलं ना, तब्येत फार खालावली आहे, पण गौरी बिचारी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. पण कसं आहे, एक थांबी तंबू. रागिणी वहिनी काहीही समजून घेण्याच्या तयारीत नाही. रामनारायण, मी खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहिली, पण रागिणी वहिनी म्हणजे अशक्य प्रकार आहे. हे बघा डॉक्टर, आपल्या मित्राचं मरण आपण उघड्या डोळ्यांनी बघायचं का? अहो, रावसाहेब स्वतःसाठी नाही इतरांसाठी जगलेत.
कुठल्याही थरातल्या माणसाला त्यांनी मदतीचा हात दिलाय. खरंय खरंय रामनारायण, पण या घरगुती प्रश्नामध्ये आपण काय करणार? गौरी बिचारी प्रयत्नांची शर्थ करते. मी बघतोय ना, रागिनी वहिनी तिला हवं तसं बोलतात, पण पठ्ठी जिद्द सोडत नाही. मी काय म्हणतो डॉक्टर, तुम्ही धाकट्या मालकीनबाईंशी बोला. आपण रावसाहेबांना गावाकडे घेऊन येऊया. इथं मोकळं वातावरण आहे, त्यांची तब्येत सुधारेल. काय म्हणता? नाही, मला नाही वाटत रागिनी वहिनी यासाठी तयार होते. आणि कसं आहे ना, रात्री अपरात्री गरज पडली तर गावाहून कोल्हापुरात येणं कठीण आहे. काय वेळ थोडा असतो ना, त्या वेळेत काहीही होऊ शकतं. हा, आता यातून मार्ग फक्त रागिणी वहिनीच काढू शकते, पण त्यांना समजवण्याचा मार्ग काढणं म्हणजे महा कठीण आहे. हरकत नाही, काही वाईटपणा यायचं असेल तो मलाच येईल ना. हे बघा डॉक्टर, रावसाहेबांची तब्येत बिघडली ना, मी सरळ त्यांना गावात घेऊन येईल. तो इथे रुळतील, ती हवा चांगली आहे. कुसुम वहिनींच्या आठवणी त्या आहेत, त्यांना बरं वाटेल. हा, बघा काय ते, पण काळजी घ्या. ठेवतो मी. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आता रावसाहेबांना तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागेल. म्हणजे एकंदरीत सगळं कठीणच आहे. महाकठीण, पण काहीतरी मार्ग काढूया. रावसाहेबांना 4 दिवस सुखाचे द्यायलाच हवेत. धाकट्या मालकीनबाईंनी कितीही आरडाओरडा केला ना, तरी मी त्यांना गावाला घेऊन येणारच. तसंच करावं लागेल. तिथे गौरीची काय अवस्था आहे देव जाणे. तो बिचारा जीवा विचारतो गौरीला, आणि ही रागिणी 2 घास सुखाने खाऊ देत नाही. अरे रामनारायण, ती गौरीच्या हातातलं ताट ओढून घेते. आता ताई, म्हणजे पोर गौरी रावसाहेबांसाठी सगळा अपमान सहन करते. रागिणी, रागिणी, काय झालं? उठून बसायचंय का? हळू हळू. काय झालं? बस ना. अगं बस ना, जरा जवळ बस की जरा. बोलू आपण. किती दिवसात अशी जवळ बसलीस ना माझ्या तू कधी. असं काय करताय? डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? बायकोवर प्रेम करू नका सांगितलं. अगं तो शेंबकर काय वाटेल ते सांगतो ग, ते जाऊ दे. हे बघ रागिणी, आपण आयुष्यातलं खूप छान क्षण गमावतो, म्हणजे जगण्याचा आनंद हरवून बसतो. पुस्तकात लिहिणारे तसं जगतात का प्रत्यक्षात? अगं पण जगलेल्या अनुभवांवरच पुस्तकं लिहिली जातात ना. ते बघ, आपण एक ठरवूया, म्हणजे वाद घालायचीच नाही. आणि भांडणाचा विषय येतोय असं वाटलं ना की गप्प बसायचं, किंवा तात्पुरतं तिथून निघून जायचं. काही गोष्टींकडे जरा पॉझिटिव्हली बघूया. थोडक्यात काय, मी कुठल्याही गोष्टीवरती बोलायचं नाही. आणि डॉक्टर काय तुमचेच मित्र ना, त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला की माझ्या विक्षिप्त वागण्यामुळे तुमची प्रकृती ढासळतीये. थोडक्यात मी कुठल्याही विषयावरती काहीच बोलायचं नाही. गरमागरम सूप आणलंय, औषधं घ्यायचेत ना, मग घ्या. तू काय खाल्लंस का? हो, मी खाल्लं, पण खाण्याची गरज तुम्हाला जास्त आहे. हो, मी खाल्लं, पण खाण्याची गरज तुम्हाला जास्त आहे. नंतर घेईन का मी. उगीच सारखे ते गोळ्या आणि औषधे आणि ते खायला सांगतेस मला तू. अजिबात कारण सांगायची नाहीत.
मी जे देते ना ते मुकाट्याने खायचे. खूप स्वतःच्या मनाप्रमाणे वागलात, त्याचे परिणाम दिसतात ना. ए असं आजीबाई सारखं नको बोलूस. मी माझी काळजी घेतो. असे काय बघताय माझ्याकडे? तू का असली? मी कुठे हसलीये? आणि हसण्यासारखं काही घडलंय का? घडेल घडेल मग हस ना. हसायला काय झालं तुला? ए हिला पण तिला सूप बघ असेल मग. उगाच लाडात येऊ नका, मला अजिबात आवडत नाही. आवडलं तरी रागावणार, आवडलं नाही तरी सुद्धा रागावणार. अगं घे ना, घे घे घे. गौरीने केलं ना जरा चौथरी बघ ना. तुम्हाला कौतुक आहे ना, मग खा तुम्हीच. आम्ही करून करून थकलो. काय करून करून थकली? काय केलंस ग तू? हा मागे एकदा साबुदाण्याची खीर करायला गेली होती आणि झाली खिचडी. मला खिचडीच करायची होती, कळलं? आई तुला देऊ का खिचडी? हा? ए खिचडी तूप तूप नाही तू. मी आजारी आहे. अरे म्हणजे काय आजारी माणसं सूप पितात का? बाकीच्याने कुठे घ्यायचं नाही सूप? बाद झालं तुमचं. करा तुम्हाला काय करायचं. अरे थांब ना. अरे काय गंमतच आहे. हसायला सांगितलं तर लगेच निघून गेली. वाद घालायला सांगितलं असतं ना, 1 तासभर बसलीस त्या इकडे. पण पूर्वी रागिणी अशी नव्हती, खरंच अशी नव्हती. म्हणजे ती आणि कुसुम किती हसायच्या. रागिणीच्या चेहऱ्यावर हसरा भाव असायचा, सतत सतत हसरा भाव. आता मात्र चेहऱ्यावरती राग असतो, नुसता राग. कुणाचा राग का कशा करता देवालाच माहिती. असू द्या ना बाबा, तुम्ही सूप घ्या. अगं नको सांगितलं ना. आता मात्र रागवे ना मी तुमच्यावर. कोणाचंच अजिबात ऐकायचं नाही, काय अर्थ आहे का याला? वा रे वा, तुमच्यासाठी मी 4-4 वेळा हे करून आण ते करून आण असं करते, पण तुम्ही कशाचीही चव घ्यायला मागत नाही. तुमच्यात पण जिद्दीपणा कमी नाहीये बाबा. पण आता बास झालंय. मुकाट्याने मी जे देते ना ते घ्यायचं. चला आ करा. अरे तू आ करा म्हणते ना. काय रे भैरव, कसला विचार करतोयस? नाही, खास काही नाही. गौरी अजून आली नाही का? नाही बाबा, आज मला विक्रम भेटला होता. खूप घाबरलेला होता आणि इतका असंबद्ध बोलत होता की मला भीतीच वाटली त्याची. आपल्या धाकट्या मालकीनबाईंनी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं रे. खूप हट्ट पुरवले गेलेत त्याचे. लहानपणी त्याला जे हवं ते मिळत गेलं आणि त्यामुळे तो हसा हट्टी आणि तीर्थस्टोक्याचा झालाय. ते कळलं आज मला. त्याची संगतही बरी नाही आहे बाबा. आता काही दिवसांपूर्वीच त्याला मी 2 मित्रांच्या कचाट्यातून सोडवलं होतं. श्रीमंत मुलाचे गुण आहेत बाबा. रावसाहेबांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण धाकट्या मालकीनबाईंनी खूप मोकळीक दिली त्याला. अहो पण अशानं वाया जाईल तो. शक्य आहे. आणि आता तर काय विशंभर मामा आलाय. त्याच्या छायाछत्राखाली आता ह्या विक्रमला काही गरबंद उरणार नाही. आणि आता तर काय विशंभर मामा आलाय. त्याच्या छायाछत्राखाली
आता ह्या विक्रमला काही गरबंद उरणार नाही. त्या विक्रमला पुढे करून हा विश्वंभर जो आहे ना तो स्वतःचा किस्सा गरम करून घेणार. त्या विक्रमला नादी लावणार तो. स्वतःच्या भाच्याला? अरे विश्वंभर सारख्या माणसाला काही फरक पडत नाही रे. त्याचं काम एकच, लोकांचे खिसे कापायचे आणि स्वतःची हौस पूर्ण करायची. मग तो भाचा असो पुतण्या असो त्याला काही फरक पडत नाही. आधीच आपल्या या धाकट्या मालकीनबाईंच्या अति बोलण्यामुळे रावसाहेबांची तब्येत बिघडत चालली आहे आणि त्यात हा विश्वंभर आलाय. हा विश्वंभर धाकट्या मालकीनबाईला चांगले सल्ले देण्यापेक्षा त्यांचं डोकं भडकवत राहणार बघ. मी पण गौरीला फोन केला होता, पण तिनं फोन कट केला. मला हेच विचारायचं होतं की विक्रम घरी आला का? जाईल रे तो. बाबा, आज जेव्हा विक्रम मला भेटला ना तो वेड्यासारखा करत होता. बंगल्यात राक्षस राहतात काय काय बोलत होता. माझ्याकडे त्यांनी 70,000 रुपये मागितले. मग त्याने गौरीला पण फोन केला. विकी इतका संतापलेला आणि वेड्यासारखा वागत होता ना त्यास त्याने माझ्यावर अटॅक सुद्धा केला असता. कसं आहे त्या बंगल्यात ना असे भयंकर प्रकार घडत असतात. आता तू जावई होतोयस ना सरदेशमुखांचा, कळेल तुला सौ. त्या बंगल्यात अगदी तंग वातावरण असतं. गौरी हे सगळं कसं सहन करते देव जाणे. तू जास्त काही विचार करू नकोस. हा, विक्रमचा सांभाळ करेल तिची आई. चल मी जरा राधाताईंकडे जाऊन येतो. आता तू कसला विचार करतोयस एवढा? आपण चूक केली आहे असा विचार आता करत बसू नकोस, कारण ती वेळ आता निघून गेली आहे आणि आता तुला पाऊलही मागे घेता येणार नाही. जास्त शहाणी झालीस तू. परिस्थितीनं केलंय मला शहाणी. खेळायच्या वयात मी महिला गृह उद्योगच्या कारखान्यात रमले, पण हा गृह उद्योग माझ्या आईने कुसुम रावसाहेब सरदेशमुख यांनी स्थापन केलाय. आजवर शेकडो माणसांचे संसार सांभाळले रावसाहेबांनी आणि आज त्यांच्याच घरात त्यांना इतका त्रास सहन करावा लागतोय.